किंवा मुंडन केलेलं असेल, लाल पिवळे कपडे घातलेले असतील, तर त्या महापुरुषांना तर आपण संत मानत होतो. आणि एक आपल्यासारखा मजूर, एक कपडे विणणारा, एक धानक आणि त्याचे 64 लाख शिष्य व्हावेत. अद्वितीय अद्वितीय काम आहे हे. पण परमात्म्याचा महिमा इतका लपवून ठेवला या नकली काळाच्या दूतांनी. त्यांना एक कवी, एक धाणक, एक विणकर, एक भक्त बनवून त्यांची फाईल बंद करून टाकली. आता त्या हिऱ्याचं गाठोड दासाने उघडलं आणि तुम्हाला ओळख सांगितली. हिरा हा असा असतो, इतकी याची किंमत आहे. आता कोण मागे राहील त्या हिऱ्याला प्राप्त करण्यात? पळत सुटतील, शर्यत लागेल. काही दिवसांनी बघाल तुम्ही, सगळं विश्व प्राप्त करेल. सर्वांना गरज आहे या भगवानाची. भटकत आहेत, दुःख प्राप्त करत आहेत, भक्तीही करत आहेत. तर 64 लाख शिष्य झाले होते तेव्हा परमात्म्याने आपल्या आशीर्वादाने आपली वाणी ऐकवत ऐकवत प्रथम मंत्र दिला बस. ते शेष 2 मंत्र नव्हते दिले परमात्म्याने. तत् आणि सत ते गुप्त ठेवायचे होते. सत नाही दिले कारण की त्यावेळेस परमात्म्याला ओळखण्यायोग्य नव्हतात. आणि परमात्म्यांनी त्यावेळी असं म्हटलं होतं कबीर साहेबांनी की 5500 वर्ष जेव्हा कलियुग संपेल धर्मदास, तेव्हा मी पुन्हा येईन. आणि जितके सर्व नकली पंथ आहेत किंवा आपण जितक्या मानव धर्मात विभागलो गेलो आहोत, यांना असं ज्ञान देईन, हे ऑटोमॅटिकली एक होऊन जातील. आधी एक होते, एकापासून अनेक झाले. आता या ज्ञानाने हे पुन्हा एक होतील आणि पूर्ण विश्वच ही भक्ती करेल आणि सर्वांचं कल्याण होईल जे मर्यादेत राहतील. तर आता त्या कलियुगाची ती निर्धारित वेळ आली आहे जी परमात्म्याने ठरवली होती. ती निर्धारित वेळ आता आली आहे आणि त्यासाठी परमात्म्याने हे यथार्थ ज्ञान आणि हे सर्व नाम तुमच्या समोर ठेवण्याचा आदेश दासाला दिलाय. तर त्यावेळी परमेश्वराने तुमची बॅटरी चार्ज केली होती आणि ती बॅटरी चार्ज करून अजूनपर्यंत त्याच चार्जवर तुम्हाला मनुष्य जीवन प्राप्त होत आलेले आहेत. परमात्म्याच्या विधानात आहे की 2 प्रकारे मानव शरीर प्राप्त होते. एक तर मागील भक्तीच्या कमाईवर कंटिन्यू तुम्हाला 10, 20, 50, 100 मनुष्य जन्मही मिळू शकतात, त्यापेक्षा अधिकही असू शकतात. ते तुमच्या संग्रहित त्या बॅटरी चार्जवर अवलंबून आहे की कुणी किती करून ठेवली आहे. पण या मनुष्य जीवनामध्ये जर सद्भक्ती किंवा पुन्हा जर चार्जर लागला नाही तर मग काही लाभ होणार नाही. मग 84 लाख योनींचा तुम्हाला दंड भोगावा लागेल. आता दुसऱ्या प्रकारचा जो जन्म असतो तो होतो टर्न वाईज. एका नंबराच्या आधारे तुम्हाला परमात्म्याने एक विधान करून ठेवले होते की एक मानवी शरीर प्रत्येक जीवास अवश्य प्राप्त होईल. 84 लाख प्रकारची कुत्री, गाढवे, डुक्कर यांची योनी भोगून आणि मग एक मानव शरीर त्या प्राण्याला नक्कीच प्राप्त होईल. तर काही असे मानव शरीर प्राप्त प्राणी आहेत ज्यांना टर्न वाईज मानव शरीर प्राप्त झालंय. आणि एक ते आहे जे मागील बॅटरी चार्ज होती, त्या मागील संस्कारांनी मनुष्य जीवन कंटिन्यू होत आहे तुमचे. तर ज्यांनी मागील जन्मातच मनुष्यापासून मनुष्य जीवन प्राप्त केले आहे, आज त्यांच्यामध्ये भक्तीची ओढ जशीच्या तशी आहे आणि तेच पुण्यात्मे भटकत आहेत भगवानासाठी. तर परमात्म्याच्या ओढीने तेच चालतात कारण की त्यांच्यात ती ओढ तशीच राहते, त्याचा विसर नाही पडत त्यांना. तर कुणी बालपणीच काही ना काही व्रत ठेवायला लागतात, परंपरागत साधना करतात. मग जसा पण कोणी अगदी चालता फिरता कोणी मार्गदर्शक मिळाला तरी त्यांचा स्वीकार करतात. मग संतांकडे जातात, ऐकतात की गुरुविण मोक्ष नाही मिळत. मग त्या संतांकडे सुद्धा तेच पुण्यात्मे जे पूर्वजन्मातून मानवी शरीरातून आले आहेत, तेच भटकत आहेत. त्यांच्यात इच्छा आहे, ओढ आहे भगवानांची. तेच या धार्मिक स्थळांना जातात, तेच या नकली संतांना फसतात. आता
या दोन प्रकारे मानव शरीर प्राप्त होतं. 600 वर्षांपूर्वी तुम्ही परमात्म्याच्या संपर्कात राहिला होतात, तुम्ही चार्जर नीट लावला होता आणि त्या कारणाने आजवर तुम्ही मनुष्य शरीर प्राप्त करत आलेले आहात आणि तुमच्यामध्ये आजही इच्छा आहे भगवानाची. तर तुम्ही पूर्वीपासून मानव शरीरातून आलात. तर इथे थोडं एक उदाहरण देतो. एक कथा येते आपल्या पुराणांमध्ये. यात जितक्या कथा आहेत त्या अपूर्ण आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला कोणी शेंडाबुडका पण सांगितलेला नाही. कथा सांगून सोडून दिली. एका गरुड आणि कागभूषंडाची कथा आहे. एके दिवशी गरुडजी आणि कागभूषणजी दोघे एकत्र आले. गरुड भगवान विष्णूंचे वाहन आहे आणि कागभूषण खूप चांगले, अत्यंत चांगले जे आहेत भक्त आहेत. त्यांचा वरील चेहरा कावळ्याचा आहे. शेष शरीर जे आहे, बॉडी देवतांसारखी आहे, मनुष्यासारखं आहे. आणि गरुडाची देखील अशीच दशा आहे. आता एके दिवशी गरुडजींनी विचारले की हे कागभूषण, तुमच्यापाशी बसून मला खूप शांती मिळते आणि तुम्ही फार चांगले भक्त आहात. तुम्हाला ही सगळी व्यवस्था कशी प्राप्त झाली? तेव्हा कागभूषण म्हणाले की गरुडजी, एक मोठी कहाणी आहे. तुम्हाला वेळ असेल तर ऐकवतो. गरुडजी म्हणाले की ऐकवा भाऊ. कागभूषण म्हणाले की एकेकाळी मला मानव शरीर प्राप्त होते आणि मी 20 वर्षांचा होतो, युवक होतो. एक भयंकर दुष्काळ पडला त्या क्षेत्रात जिथे आमचा परिवार राहत होता. माझा पूर्ण परिवार नष्ट झाला भुकेमुळे. टाहो फोडून भाऊ बहिणी आणि माता पिता मरण पावले. मी तरुण होतो. शक्ती माझ्यामध्ये त्यांच्यापेक्षा अधिक होती. मी बऱ्याच दिवसांपर्यंत भूक सहन करत जीवित राहिलो. त्या क्षेत्राला सोडून मी दुसऱ्या स्थानी गेलो जिथे दुष्काळ नव्हता. तिथे पोटभर अन्न खाल्लं, परंतु हृदयात एक अशी जखम झाली होती की हे काय जीवन म्हणावं इथलं. कालपर्यंत आम्ही भाऊ बहीण माता पित्यांबरोबर मोठ्या प्रेमाने एकमेकांशिवाय एक क्षणभरही दूर राहू शकत नव्हतो. आणि आज ना आई राहिली, ना बाप राहिला, ना बहीण राहिली, ना भाऊ राहिला. याने मला इतके तोडून टाकले की आता काहीही सुचत नव्हतं. तितक्यात काय ऐकलं की एका मंदिरातून आवाज आला. भगवानाबाबत चर्चा चालू होती. तिथे गेलो तर त्या मंदिरात एक शिवचा पुजारी, एक ब्राह्मण कथा सांगत होता. मी मागे जाऊन बसलो. कथा संपल्यानंतर सर्व श्रोते निघून गेले. मी तिथेच बसून राहिलो. ब्राह्मणाने विचारले, बेटा काय झालं? कुठून आलायस? कोण आहेस? तेव्हा मी माझी दुःखद कहाणी ब्राह्मणाला सांगितली. पंडित खूप दयाळू होता. मला छातीशी कवटाळलं आणि म्हणाला, बेटा इथं तर दुःखाचे डोंगर असेच कोसळत राहतील. तू भक्ती कर. भक्ती करत राहा बेटा. भक्ती योगे भगवान सहारा देतो आणि मोक्ष मिळतो. तुझं काही नसेल तर इथं मंदिरात राहा माझ्याबरोबर. तर तो मंदिरात राहू लागला. आता दास जे तुम्हाला स्पष्ट करू पाहत आहे की दोन प्रकारे मानव शरीर प्राप्त होते. एकतर टर्नवाईज, एक 84 लाख योनी भोगून गाढवे कुत्री डुक्कर सगळ्यातून मनुष्य जन्म मिळतोच मिळतो. दुसरा मिळतो पुण्यकर्मे सतत केल्याने. कितीही मनुष्य जन्म मिळतात कंटिन्यू. तर कागभूषणचा जो जन्म होता तो टर्नवाईज होता. त्याचा तो मागील जन्मात मनुष्य नव्हता. तो सांगत आहे की मी इतका दुष्ट होतो. 6 महिन्यांपर्यंत मी त्या महापुरुषाची संगत केली, ब्राह्मणाची, आणि अशा कथा ऐकवत असे. आणि कथा ऐकवून असं म्हणायचा, बेटा दीक्षा घे, भगवानाच्या भक्तीने मोक्ष मिळेल. तर मी टाळाटाळ करायचो. मग बघेन महाराज. कारण की परमात्म्याच्या वाणीत येतं, तुलसी पिछले पाप से हरिचर्चा ना भावे.
तुलसी पिछले पाप से हरिचर्चा ना भावे, जैसे जबर के बेग से भूख विदा हो जावे. जसा कुणाला ताप येतो, मलेरिया होतो, तर त्याला भले मनुका द्या, खिसमिस, हलवा, पुरी, खीर, इतकं स्वादिष्ट जेवण द्या, तरीही जिभेवर ठेवताच म्हणतो कडू कडू लागत आहे मला, चांगलं नाही लागत. आता ना ते मनुके कडू आहेत, ना हलवा आणि खीर कडू आहे. त्या तापाने त्याच्या शरीराची व्यवस्था अशी केली की त्याला स्वादिष्ट वस्तूही कडवट लागू लागतात. आता तो त्यांना नाही खाऊ शकत, भले कितीही प्रयत्न करा, जीभ लावताच थुंकून टाकतो. त्याच्या क्षमतेची गोष्ट नाही. आता त्यासाठी मग ट्रीटमेंट काय आहे, त्याचा तो पर्याय काय आहे की त्याला कडू गोळी खावी लागेल, नको असेल तरीही. आणि मग ती व्यवस्था ठीक होईल. तर अशाच प्रकारे त्याची विवशता असेल तिथे राहण्याची, त्या कागभूषणची. आणखी काही मार्ग नव्हता. कुठे भाकरी नव्हती, तिथे भाकरी मिळत होती. तो राहत होता त्या संताबरोबर, परंतु त्याच्या आतली भगवानाची जी मेव्यासमान ओढ असते ती नव्हती. 6 महिन्यांपर्यंत त्याने संगत केली. मग जाऊन एक दिवस त्याने दीक्षा घेतली. आता काळाचे इतके भयंकर जाळे आहे की ब्राह्मण वृद्ध झाला. हा तरुण होता. ज्या कथा गुरुजी सांगत असत 6 महिन्यात, 1 वर्षात त्याच्या लक्षात आल्या. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये तो कथा ऐकू लागला. तर जितकेही श्रोते तिथे येत असत ते त्याची प्रशंसा करत असत की वा भाई वा, कमाल केलीत, तुम्ही तर पंडितजींपेक्षाही सुंदर कथा ऐकवता, तुमचा आवाज देखील सुरमयी आहे. आता ते सांगतात, याने पुण्यात्म्यानो तुम्हाला मायनस पॉइंट्स, जे फाऊल पॉइंट्स आपल्या भक्तीचे, याचीही माहिती होईल की आपण कुठे मार खात राहिलो. आता त्याला गर्व झाला, तो प्रशंसेस पात्र ठरला. मग तो गर्वोन्मत्त झाला आणि त्याला हा मार्ग, आपण इथे दुःखी होतो. म्हणतात, राज तजना सहज है सहज त्रिया का ने, और मान बडाई ईर्षा दुर्लभ तजनाई. आता त्याला मान मरातबाचा रोग जडला. एके दिवशी गुरुजी आले. आपला पूजा पाठ करण्यासाठी आपल्या घरून येत असत. त्याला मंदिराचा इन्चार्ज बनवले होते आणि तो बसला होता आपल्या प्रशंसकांच्या जवळ. 20-30 भक्त बसले होते, भक्त भगिनी बसल्या होत्या. तो चर्चा ऐकवत होता. गुरुजी आले आणि ते जे भक्त होते ते सर्व त्याचे प्रशंसक होते. तर त्याने त्या दिवशी उठून गुरुजींना मान नाही दिला, बसल्या बसल्याच पाहिले. आणि मनात हे होतं की जर मी उठलो, उभा राहिलो, तर माझा अपमान नको व्हायला श्रोत्यांच्या समोर. त्याच्यात हा दोष होता. परंतु संताने याकडे लक्ष नाही दिले. तो आपल्या पूजेच्या गडबडीत त्याच्या जवळून पुढे गेला आणि मंदिरात पुढे निघून गेला. ते बाहेर तणावात बसले होते, व्हरांड्यात. तेव्हा आकाशवाणी झाली. भगवान शंकरांचा पुजारी होता तो ब्राह्मण. भगवान शंकरांनी आकाशवाणी केली की हे धूर्त, तू आपल्या गुरूंचा अनादर केलायस, तुला 1,00,000 वर्षांपर्यंत नरकात टाकले जाईल. ही आकाशवाणी ऐकली गुरुजींनी. आता पुण्यात्म्यांनो, कबीर साहेब म्हणतात, बहुत प्यारा बालक माँ का, उससे बढ़कर शिष्य गुरुओं का. आता पित्याला पुत्र पुत्री खूप लाडके असतात. आईचे तर त्यांच्यापेक्षाही 100 पट अधिक प्रेम असते आपल्या मुलांवर, मुलगा आणि मुलीवर. आणि इथे हेही सोबत सिद्ध होते की गुरूंना आपले शिष्य त्या आईपेक्षाही 100 पट प्रिय असतात, लाडके असतात. कारण की त्यांचं कल्याण व्हावं, कारण की त्याला भविष्याची माहिती असते की जर ते या भक्तीत सफल नाही झाले तर मग यांच्यावर काय काय संकट ओढवतील. म्हणून ते त्या भविष्यातील दुःखांना जाणून तुम्हाला इतके प्रेम देतात की ते या भक्तीशी जोडलेले राहतील. आणि कुठे त्यांना इतका मोह जडू नये की ज्यामुळे ते डगमगू नयेत, कुठे त्यांचे भविष्य नाश नको व्हायला, दुर्गती होईल या बालकांची. मग तर अशा प्रकारे त्या संताने, महात्म्याने येऊन म्हटले की बेटा, काय चूक घडली की भगवान क्रोधित का तुझ्यावर झाले? अरे, आता क्षमा याचना कर भगवानांची. स्वतःही उभे राहिले आणि त्यालाही सांगितले आणि म्हणाले, हे भगवान, बालक आहे,
चूक झाली असावी. तुमचा पुत्र आहे, आपण क्षमा करावी. तुम्ही तर दयाळू आहात, तुम्ही तर कृपाळू आहात, महादेव आहात. मग पुन्हा आकाशवाणी केली याने. आपल्या गुरूंचा अपमान केला आहे, हे माझ्या सहनशक्तीच्या बाहेर आहे. जर हा गुरूंचा आदर नाही करू शकत तर माझ्या लोकात येईल, इथेही हा त्या भस्मासुरासारखेच काम करेल. अशा दुष्टाचा मी कसा स्वीकार करू? तर जसा आज याचा गुरूंच्या प्रती व्यवहार आहे तसाच माझ्याशीही असेल. पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणतात, गुरु मानुष कर जानते ते नर कहिए अंध और होवे दुखी संसार में आग गई के फंद. परमात्मा तुमची ट्रायल घेत असतो की जर या दासाच्या स्थानी मी असतो तर हा समोरचा माझ्याबरोबर आज याच्याबरोबर असा व्यवहार करतोय, असाच माझ्याबरोबर केला असता. तर अशा प्रकारे तुम्हाला या सत्संगाच्या माध्यमातून या भक्तिनाशक कृतींपासूनही सावध केले जाते की ज्या कारणाने तुमची भक्ती या कारणांनी नष्ट होते. तरी देखील त्यांनी वारंवार प्रार्थना केल्याने शंकर भगवानांनी म्हटले की जे माझ्या मुखातून हे वचन निघून गेले, आता हे परत घेऊ शकत नाही. इतकं अवश्य करेल तुझ्या गुरूंच्या प्रार्थनेमुळे की त्या नरकात त्या यमाचे दूत तुला छळणार नाहीत. राहावं लागेल 1,00,000 वर्ष त्या नरकात, त्याबाबत मी काही करू शकत नाही. आता इथे परमात्मा म्हणतात, मासा घटे ना तिल बधे विद ना लिखे जो लेख और सच्चा सतगुरु मेट कर ऊपर मारते मेघ. तर हे भगवान केवळ इतकंच करू शकतात, यापेक्षा कमी किंवा अधिक करू शकत नाहीत, जे त्यांच्या कुठल्याही 3 तापांच्यामुळे किंवा प्रारब्धामुळे जी ही सुख किंवा दुःख आहेत तितकेच मिळेल. आता जसे कोणा मंत्र्याचा मित्र आहे कोणी आणि त्याला शिक्षा होते, तर तो मंत्री त्या शिक्षेतून मुक्त नाही करू शकत. त्याला जेलमध्ये तर राहावंच लागेल. पण त्या मंत्र्याच्या प्रभावामुळे तेथील जेलर आणि कर्मचारी त्याला जास्त त्रास नाही देणार. हे अंडरस्टूड आहे. पण राहावं लागेल जेलमध्येच. अशा प्रकारे कागभूषण सांगत आहे की मी असा नालायक होतो की त्याच्या आधी आज मला जो मागचा इतिहास दिसतो, कारण की मी भक्तीमध्ये आहे. मी असंख्य जन्म घालवले होते, जे टर्नवाईज मला असंख्य जन्म मनुष्याचे मिळाले, पण भक्ती मात्र मी कोणत्याही जन्मात बीज नाही पेरलं भक्तीचं. आणि त्या जन्मात माझ्यात भक्तीचं बीज पेरलं गेलं आणि ते बीज रुजवण्याचं, भक्तीचं बीज पडण्याचं कारण माझ्या कुटुंबाचा नाश व्हायचा होता. जर तो परिवार नाश ना पावता, तो परिवारच काय त्या क्षेत्राचाच नाश झाला होता, तर ते माझ्यासाठी वरदान सिद्ध झालं. आज मला जाणवतंय ते दुःख नसतं तर मी त्या जन्मातही कधीही भक्ती केली नसती, इतका नीच होतो. आता कागभूषण म्हणतात त्यानंतर माझा 1,00,000 वर्षांनंतर माझा पुनर्जन्म झाला. भक्तीची ओढ माझ्यामध्ये तरी देखील राहिली. मी एका लोमस ऋषींच्या बरोबर वादविवाद केला भक्तीबाबत. त्यांनी शाप दिला की हे चांडाळा, तुझा चांडाळाच्या घरात जन्म होईल, काग चांडाळाच्या. तर म्हणतो की माझ्या मनात जेव्हा गुरुजींनी मला असं क्रोधाने वचन बोलले, मला राग नाही आला. मी समजून गेलो की गोष्ट बिनसली आहे. माझ्या मनात क्रोध नाही आला, ना दुःख झालं. मला जाणवलं की माझ्याकडून भयंकर चूक घडली आहे. तर मी त्यांच्याकडे करबद्ध होऊन हात जोडून असं मलुलस होऊन म्हटलं की हे ऋषीजी, जन्म तर दासाला कुठेही द्या, पण एक वरदान पण द्या की माझी भक्ती विसरता कामा नये. तर त्यांनी म्हटलं की ठीक आहे, तुझा जन्म होईल चांडाळा घरी, पण हा आशीर्वाद देतो की भक्ती राहील, तुला स्मरण कायम राहील भगवानाचं. तर काग चांडाळाच्या घरी हा ज्याचा जन्म झाला, पूर्ण इतिहास सांगून ठेवलाय परमात्म्याने आपल्या सूक्ष्म वेदात. ब्रह्माजींचं वाहन आहे हंस. त्यांच्या हंसिनीला ब्रह्माजींची पत्नी सावित्री तिला गर्भधारणा करण्यासाठी काग चांडाळाच्या घरी घेऊन गेली. त्यांच्या संयोगाने मग कागभूषणचा जन्म झाला. वरून तोंड कावळ्याचं आणि खाली शरीर देवतांसारखं आहे. मग हा म्हणतो की
गरुडजी, त्यानंतर माझा पुढील जन्म चांडाळा घरी झाला, कागभूषण या नावाने. त्या जीवनात माझ्या भक्तीची ओढ, जबरदस्त ओढ कायम होती. मी फिरत होतो, भटकत होतो, गुरु पण केले होते, ऋषींकडेही गेलो होतो आणि भक्तीही करत होतो. त्याच दरम्यान मला एक जोगजीत नावाचे महापुरुष भेटले. त्यांनी मला सतलोक आणि सचखंड आणि आणखी पुढची माहिती दिली आणि त्यांनी मला एक असा मंत्र देऊन ठेवलाय ज्याचा जप करतो आणि त्यांनी मला खूप मोठं आयुर्मान दिलं आहे. तर पुण्यात्म्यांनो, ते जोगजीत कोण होते? हे ते परमात्मा आहेत कबीर साहेब, आमचे परमपुरुष. हे भिन्न भिन्न रूप बनवून भिन्न भिन्न नावांनी इथे येतात आणि चांगल्या आत्म्यांना भेटतात, त्यांना भक्तीने युक्त करतात. तर जो प्रसंग चालला होता की जसे तुम्ही पूर्वजन्मातील पुण्यकर्मी प्राणी आहात, त्यांना मनुष्य जीवन मिळाले आहे, तर आजही भक्तीची ओढ तुमच्यात विद्यमान आहे, तुम्ही भटकत आहात. आणि काही अशा व्यक्ती आहेत, एकाच घरात एकतर हे ज्ञान ऐकताच पळ काढतो आणि दुसऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला तरी ते ऐकत नाहीत, विरोध करतात. तू देवी देवता सोडलेस, तू बट्ट्याबोळ केला, देवता रुष्ट होतील, असं होईल, नुकसान होईल. किंवा ते भक्ती करतच नाहीत. तर याचे कारण सांगितले परमात्म्याने. कबीर साहेब म्हणतात, दिल दोनों दीन का, दिल में दोष न धार, सतगुरु का कोई एक है, यू काल का सब संसार. जसं कोकिळा जी असते, ती कोकिळा आपलं वेगळं घरटं बांधून अंडी घालत नाही, कारण की दुसरीकडे अंडी घातली तर कावळे ती अंडी खातात. ती इतक्या चतुराईने आपलं काम साध्य करते. जी मादी कावळीन जेव्हा अंडी उत्पन्न करते तेव्हा त्यावर नजर ठेवूनच असते, आणि जेव्हा ती बाहेर कधी जाते, आपले आहार शोधण्यासाठी, पिण्यासाठी जाते, तर मागून तिच्याच घरट्यात आपली अंडी घालते. आता ती कावळीण जेव्हा परत येते तेव्हा 2च्या ठिकाणी तिला 4 अंडी दिसतात, पण तिला समजत नाही की आपलं कोणतं आणि दुसऱ्याचं कोणतं. तर त्या सगळ्याच अंड्यांना ती उबवते, त्यातून पिल्ले बाहेर काढते आणि त्यामध्येही तिला आपलेपणाचा मोह राहतो. आणि ती कोकिळा समोरून बघत राहते, त्या घरट्याच्या आसपास राहते की केव्हा ती पिल्ले उडण्यायोग्य होतील आणि मग मी त्यांना बरोबर घेऊन जाईन. जेव्हा ती हे बघते की ती पिल्ले काही दूरपर्यंत उडून परतून येऊ लागली आहेत, तेव्हा दूर वृक्षावर बसून आपला आवाज काढते, कुहू कुहू असा. जी कोकिळेची पिल्ले असतात ती अशा त्या आवाजाने प्रभावित होतात आणि अशी चहूकडे बघतात. त्या आवाजाच्या दिशेने ती खेचली जातात. आणि जी कावळ्याची असतात त्यांच्यावर काही परिणामच होत नाही, ती आपली बसूनच राहतात. ती उडून पुढे जातात, कोकिळेची, कावळ्याची तिथेच राहतात. आता कावळी धावते, उडते त्यांच्या मागे मागे त्यांच्याबरोबर की माझी पिल्ले गेली. तर कोकिळा आणखी दूर निघून जाते, कुहू कुहू करत, उडत उडत, तर खूप दूर निघून जाते. कावळीण परतून येते की मागचे तर ही पिल्ले गेली ती गेली, मागे राहिलेल्यांना तर इजा नको व्हायला, त्यांना सोडून ती परत माघारी येते. तर कोकिळेची पिल्ले आपल्या आईचा आवाज ओळखून तिच्याबरोबर निघून जातात आणि कावळ्याची तिथेच राहतात. घराघरात आज अशीच स्थिती आहे. जे परमात्म्याचे पूर्वजन्मीचे संस्कारी हंस आहेत ते परमात्म्याच्या त्या बोलीला, कोकिळ्याच्या त्या बोलीला ऐकतात सजग होतात आणि पळत येतात सतलोक आश्रमाच्या दिशेने. आणि तेही जर अजून शहाणे झालेले नसतील, अजून समजण्यायोग्य जे बाकी असतील, असंही होऊ शकतं, तर तेही जर कोकिळेचे असतील तर अवश्य सतलोक आश्रम बरबालामध्ये यायलाच लागेल त्यांना. तर अगदी अशाच प्रकारे मागील संस्कार प्रारब्धापासून हे सगळं आपला मागील संस्कारापासून तुम्हाला सर्व वस्तू प्राप्त होत आहे, पण पुढील तयारीही करून घ्यायची. आता जसं कागभूषणला मागील संस्कार नव्हता, हे असं कारण बनलं आणि त्याच्यावर इतक्या सत्संगाचा वर्षाव होईल, इच्छा नसतानाही त्याला तिथे राहायचं होतं आणि रोज ऋषींनी संताने सत्संग करायचा होता, त्याचा परिणाम झाला. आता जसा कोणाला सर्प डसतो आणि आधी मंत्रांनी हे सर्व जतन करत असत, गारुडी एक मंत्र सिद्ध करतो वेदांमधला
आणि त्या मंत्राने मग तो विष उतरवतो. तर ज्याला सर्प डसलेला आहे तो अचेतन पडला आहे. ना त्या मंत्राची भाषा समजते ना आवाज ऐकतो, पण तरीही तो मंत्र त्याच्यावर परिणाम करतो, विषरहित करतो आणि तो सचेतन होतो. अगदी अशाच प्रकारे आज परमात्म्याने हीच पद्धत अवलंबली आहे. अशी साधने बनवली, चिप बनवली, व्हिडिओ ही DVD बनवली. सकाळ दुपार संध्याकाळची आरती कंपल्सरी करावी लागेल. आता घरामध्ये जे सदस्य नाम पण घेऊ इच्छित नसतील आणि ना ऐकण्याची इच्छा असेल तर घराबाहेर कुठे जाणार? तुम्ही तुमची आरतीही करत आहात, तुम्ही तुमचे मंत्र जपही करत आहात, तुम्ही परमात्म्याची वाणी सत्संग देखील चालवता कधीतरी. तर त्यांच्यावर त्या कागभूषण सारखा एक दिवस परिणाम होणारच. आणि तेही या रामनामाचा प्रभाव त्यांच्यावरही होईल एक दिवस. आणि हे सर्व पार करतील, कारण की हे भगवानाचे वचन आहे. तर ही पद्धत अवलंबली परमात्म्याने. परमात्मा आणि काळाची एकदा परमेश्वराने सांगितले की आमची काळाबरोबर वार्ता झाली होती. त्याने मला चापलुसी करून वचनबद्ध केले होते की 3 युगात जीव, जेव्हा परमात्म्याने सांगितले होते की मी खालील लोकात जाऊन तुझी वास्तविकता सांगेल सर्व प्राण्यांना, की तू भगवान नाहीयेस, तू काळ आहेस, यांना खातोस, यासाठी तू यांना जन्माला घालतोस आणि मारतोस, जन्म देतोस आणि मारतोस. खरा भगवान कुणी वेगळा आहे, तिथं जाण्याची पद्धत मी सांगेन, असा गुप्त मंत्र मी घेऊन आलोय. तेव्हा काळाने पाय धरले, खूप जास्त जी आहे प्रार्थना केली, परमात्म्याने स्वीकारली. याने म्हटले की भगवान 3 युगात जीव नका घेऊन जाऊ, कमी घेऊन जा थोडे थोडे, आणि 4थ्या युगात कलियुगात कितीही जीव घेऊन जा, इतकी दया माझ्यावर करा. परमात्म्यास देखील माहीत होते की सतयुग, त्रेता, द्वापार युगात हे जीव जास्त दुःखी होत नाहीत आणि यांची पूर्वजन्माची बॅटरी चार्ज असते. त्यामुळेच हे सुखी असतात आणि हे विचार करतात की आम्ही राम आणि कृष्णाची भक्ती करतोय, कदाचित त्यामुळेच सुखी आहोत. म्हणूनच माझ्या ज्ञानात स्वीकार करू शकणार नाही, परमेश्वराला माहीत होते. म्हणून मालकांनी परमात्म्याने म्हटलं होतं की बाबा ठीक आहे, चौथा युग जब कलयुग आई तब हम अपना अंश पठाई और काल फंद छूटे नरलोई सकल सृष्टी परवानिक होई. परमात्म्याने म्हटलं होतं जेव्हा कलियुगात मी आपला दास पाठवेन आणि मग काळाची ही सर्व बंधने सुटतील आणि मग सर्व विश्व, मानव शरीरधारी प्राणी आणि सोबत जे मनुष्य, जे पशुपक्षी आहेत ते देखील मनुष्य शरीर धारण करतील आणि ते सर्व परमात्म्याचे नाम घेतील. सकल सृष्टी परवानिक होई. परवानिक म्हणजे दीक्षित होतील. आणि म्हणतात कलयुग बीतते 5500 पाचा, तब ये वचन मेरा होगा सच्चा. और कलयुग बीत जावे जब एता सकल, म्हणजे सर्व प्राणी परमपुरुष पद चेता. 600 वर्षांपूर्वी मालकांच्या वाणीत लिहिलंय, कबीर वाणीमध्ये, सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत म्हणजे सूक्ष्म वेदात, त्या तत्वज्ञानात लिहिलं आहे. परमात्म्याने सांगितले होते, धर्मदासजींनी लिहिले होते. त्यात म्हटलं आहे की चौथा युग जब कलयुग आई तब हम अपना अंश पठाई और काल फंद छूटे नरलोई. नर नारी सर्वांचाच काळाचा फास सुटेल. जे याने जखडले आहेत, मूर्ख बनवून ठेवले आहे, बस इतकं सीमित करून ठेवलंय की हा तुझा मुलगा, ही तुझी मुलगी, ही तुझी कार, ही तुझी कोठी आहे. 1 मिनिटात मृत्यू झाला की चल सोड बेटा, आता हे सर्व माझं आहे, तू गाढव हो. तर ही चूक आणि आमच्या बाबतीत याने करून ठेवला होता धोका. या ज्ञानाने आता आमच्या खूप काही लक्षात येईल आणि आमची मुलंही सुरक्षित राहतील. आम्ही भक्ती करू. परमात्म्याला शरण येण्याने आमच्या प्रारब्धातील जी पापे होणार आहेत, जे मृत्यू होणार आहेत, अकाल मृत्यू किंवा अन्य काही अपंगत्व होणार आहे, ते होणार नाही. जेव्हा तुम्ही नियमित राहाल, खऱ्या विश्वासाने सद्भक्ती कराल, तर ती दुःखे टळतील. तुमची मुलं शेवटपर्यंत तुमच्या बरोबर राहतील जोपर्यंत, आणि तेही मुक्त होतील आणि तुम्हीही व्हाल जर सर्वच भक्ती करू लागलात तर. परमात्म्याने म्हटले होते की सकल सृष्टी परवानिक होई, काल फंद छूटे नरलोई. काळाचे जे बंधन आहे, जे याने कर्माने बांधून ठेवले आहे, ते सर्व सुटेल आणि सारी सृष्टी उपदेशी होईल.
कलयुग बीतते 5505 धर्मदासजींना म्हटले होते कि कलयुग बीतते 5505 तब ये वचन मेरा होगा साचा. आजपासून 600 वर्षांपूर्वी मालकांनी हे म्हटलं होतं की पूर्ण विश्व माझी भक्ती करेल कबीरांची, आणि सर्व त्या सतलोकातील त्या परम परमेश्वराचे, त्या परमपदाचे जाणकार असतील. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? प्रशांत शिवाजी पाटील दास. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट बडकंबे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथून आलो. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेतीचा आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची दीक्षा मी 30/12/2018 रोजी घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्या अगोदर मी आणि माझा परिवार पारंपरिक पद्धतीने आम्ही वारकरी संप्रदायातील माणसं असल्यामुळे विठ्ठलाची भक्ती ही आमच्या कुटुंबात पारंपरिक चालू होती. त्याच पद्धतीनं ज्या संतांनी जे देवता सांगितल्या, मग ते हनुमानजी असतील, विष्णू, कृष्ण, शिवजी, या सर्वांची पारंपरिक पद्धतीने गणपती यांची पूजा अर्चा आमच्या घरी चालू होती. जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी पारंपरिक भक्ती साधना आहे, जसं की मंदिरात जाणे, देवी देवतांना पूजणे, व्रतवैकल्य करणे, या भक्तिविधी आपण करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे याच्याबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्या अगोदर मी अध्यात्मात होतो. कीर्तन प्रवचन मी स्वतः करत होतो. आमच्या घरात वारकरी असल्यामुळे आमचे वडील भजनात हे असायचे. आमच्या घरात अध्यात्माची आवड पहिल्यापासून असल्यामुळे मी सुद्धा, मला अध्यात्माची गोडी होती आणि संतांचे वाङ्मय, ज्ञानेश्वरी असेल, भगवद्गीता असेल, तुकाराम गाथा असेल, एकनाथी भागवत असेल, याची पारायण आणि मी आमच्या गावामध्ये आणि इतर गावामध्ये सुद्धा करत होतो. तसेच कीर्तन प्रवचन मी स्वतः करत होतो. पण करत असताना माझ्या मनामध्ये असा प्रश्न सारखा यायचा की मी ह्या संतांच्या ह्याच्यातून एक मला कळलं की कृष्ण हेच मूळ परमात्मा आहेत, हे मला कळलं होतं. पण मला गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये 62वा जो श्लोक आहे की श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असतात की हे अर्जुना, तमेव शरणम गच्छम सर्वभावेन भारतात तत्प्रसादात परम शांतीस्थानं प्राप्य शाश्वतम. अर्जुना, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेने तुला सनातन धामाची आणि शाश्वत सुखाची प्राप्ती होईल. मग जर भगवान श्रीकृष्ण जर मूळ परमात्मा असतील तर ते त्या परमात्म्याला शरण जा म्हणतात, म्हणजे तो परमात्मा कोण? आणि त्याचबरोबर अर्जुनाला सांगत असताना गीतेच्या 4व्या अध्यायामध्ये 34व्या श्लोकामध्ये सांगतात, तद्वदी परिप्रातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ज्ञानी ज्ञानीना तत्वदर्शिना. अर्जुना, तुला ते तत्वज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, तो त्या तत्वदर्शी संतांना साष्टांग दंडवत करून प्रणाम करून त्यांच्याकडे ते ज्ञान ग्रहण कर म्हणतात. मग स्वतः परमात्मा जर श्रीकृष्ण असतील तर परत त्या संतांना शरण जा का सांगतात? आणि त्या परमेश्वराला शरण गेल्यानंतरच तुला सनातन धामाची आणि शाश्वत सुखाची प्राप्ती होईल असे बोलतात. येतं माझं मन खात होतं की मी जे प्रवचन कीर्तन करतोय, मी खरंच मूळ परमात्म्याच्या भक्तीचाच प्रचार करतो का काय, असं मला मनोमन वाटायचं की ह्याच्या पुढे आणि काहीतरी असलं पाहिजे. मग तो परमात्मा कोण, असे माझ्या मनामध्ये प्रश्न असताना एक दिवस मी असं दुपारी सकाळ TV लावली आणि TV मध्ये ही अशी जी चॅनल असतात जे प्रवचन सांगतात, त्या चॅनलवर मी असंच लावून एक चॅनल लावून बसलो असताना त्याच्यामध्ये संत रामपालजी महाराजांचा एक सत्संग असा दिसला. परत मी मागं आलो आणि ती चॅनल पकडल्यानंतर बरोबर त्याच वेळेला सद्गुरू रामपालजी महाराजांनी तो श्लोक घेतला की तमेव शरणम गच्छम सर्व भावेन भारतात तत्प्रसादात परम शांतीस्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. मला जो श्लोक आणि ज्या श्लोकावर विश्लेषण हवं होतं तो श्लोकच माझ्या समोर आल्यामुळं
मी ध्यान देऊन जरा ऐकल्यानंतर मला कळलं की बाबा मी नाव वाचलं की संत रामपालजी महाराज तत्वदर्शी संत हे नाव वाचल्यावर मला तत्वदर्शी संत हे ज्या वेळेला दिसलं त्यावेळेला मला कळलं की गीतेमध्ये ज्या तत्वदर्शी संतांना भेट म्हणून सांगतात तेच संत हे आहेत आणि त्यांच्यापासूनच मला समाधान लाभलं. त्यामुळं मला गीतेचं पूर्ण ज्ञान झालं. त्यामुळं मी त्याच दिवशी त्या चॅनेलवर जे फोनचे नंबर पडत होते ते नंबर मी तिथेच घेतले आणि तिथे बसूनच मी नंबर आश्रमला लावला आणि त्यांनी नामदानचा पत्ता दिला आणि त्या नामदानावर जाऊन मी नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वीपासूनच आपण भक्तिमार्गात होतात आणि विशेष करून आपण एक कीर्तनकार होतात, परंतु परमेश्वर कोण आहे आणि तो कसा मिळेल ह्याची माहिती आपल्याला मिळत नव्हती आणि योगायोगाने संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाद्वारे आपल्याला ती माहिती मिळाली. आपला विश्वास पटला आणि तत्वदर्शी संताकडे जाऊन आपण नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? मी ज्यावेळेस नामदीक्षा घेऊन आलो आणि मी तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या नियमानुसार भक्ती करायला लागलो. काही दिवसातच काही आमच्या बंधुराज यांचा धाकटा मुलगा जो एक 3-4 वर्षाचा असेल त्याच्या डोक्यामध्ये एक पाठीमागल्या साईडला एक गाठ उठली आणि ती गाठ मोठी व्हायला लागली आणि त्यातून पाणी यायला लागलं. त्यावेळेला आमचे भाऊ दवाखान्यात जाऊन त्यांनी धावलं आणि सांगलीला गेले. सांगलीला चेकअप केलं, सोनोग्राफी केल्या, सिटी स्कॅन केलं. त्यामध्ये सांगितलं गेलं की मुलाच्या डोक्यामध्ये मेंदवामध्ये गाठ आहे आणि त्याच्या मुळ्या सर्वत्र पसरलेल्या आहेत आणि त्याचं त्वरित ऑपरेशन करणं गरजेचं आहे. त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी घरात सांगत आले असं असं झालं आहे आणि ऑपरेशन केलं पाहिजे. त्यानंतर मी त्यांना परत दुसऱ्या दिवशी मी त्या मुलाला घेऊन गेलो दवाखान्यात. डॉक्टरांना परत विचारलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि सांगितलं की याचं ऑपरेशन लगेच त्वरित करणं गरजेचं आहे. पण ते ऑपरेशन आपल्या इथं होत नाही म्हणून त्यांनी दुसरी चिठ्ठी दिली शरद सावंत विश्रामबाग. तिथे गेल्यानंतर त्यांनी ते रिपोर्ट सगळे बघितले आणि पुण्याच्या डॉक्टरांना पाठवून दिले. त्यानंतर त्यांचा रिप्लाय असा आला की ह्याचं ऑपरेशन त्वरित करणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी मला सांगितलं की हे ऑपरेशन करायचं असेल तर खर्च फार आहे, एक 10-12 लाख रुपये खर्च येणार. मी त्यांना विचारलं खर्च करायची तयारी आहे पण याची गॅरंटी काय? त्यांनी सांगितलं की 99% गॅरंटी नाही आहे, कारण मेंदवामध्ये ती गाठ एवढ्या मुळा पसरलेल्या आहेत याची जिम्मेदारी कुणीही घेणार नाही. त्यांनी सांगितलं की तुम्ही असं करा, फार झाल्यास मुंबई पुणे या ठिकाणी तुम्ही जावा. त्यानंतर मी कृष्णाच्या टेबलला मुलाला घेऊन आलो आणि मुलाला घेऊन आल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यांनी ते सुद्धा तेच सांगितलं की मुलाच्या मेंदवामध्ये गाठ आहे आणि त्याच्या मुळ्या सभोवळ पसरलेल्या आहेत आणि याचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे. तुम्ही गुरुवारी या. परत मी मुलाला घेऊन घरी आलो आणि घरी आल्यानंतर गुरुवारी जाताना मी सद्गुरू रामपालजी महाराजांना दंडवत घातला आणि गुरूंना मनोमन प्रार्थना केली की या मुलाचं ऑपरेशन तुमच्या कृपेने थांबून दे, हे ऑपरेशन होऊन देऊ नका, त्याचा जे काय आजार असेल तो बरा करा. असं म्हणून मी दंडवत घालून मी दवाखान्यात डॉक्टरांना तपासणीसाठी परत गेलो. पण ज्या दिवशी गुरुवारी गेल्यानंतर डॉक्टरनी परत सगळी तपासणी केली आणि तपासणी केल्यानंतर सांगितलं की ह्या मुलाला काही झालेलं नाही आहे आणि उगाच तुम्ही याचं चिरफाड करून ह्याचा आदू करून घेऊन व्हायला नको, मुलाला काही त्रास होत नाही आणि आत्ता ह्याच्यामध्ये काहीसुद्धा ऑपरेशन करण्याची गरज नाही. आणि हे सगळं घडलं ते सद्गुरू रामपालजी महाराजांच्या कृपेमुळे घडलं आणि रामपालजी महाराजांची कृपा अशी झाली की ती गाठ हाई तशीच्या तशी जागेवर बसली, त्यातून पाणी यायचं बंद झालं आणि आज तो मुलगा पूर्ववत जसा पहिला होता तसा आहे. या घटनेला आज 2 वर्षे झाली की ते पूर्णपणे मुलगा नॉर्मल आहे. तो जसा सर्वसामान्य आपण तुम्ही आम्ही आहे तसाच आहे, त्याच्यात कुठलाही बदल झालेला नाही. त्याच्यात जी गाठ होती ही सुद्धा त्याला जाणवत नाही आहे किंवा तो आत्ता धडधाकट आहे. चांगल्या पद्धतीनं त्याचा मेंदू काम करतो, शरीर काम करतं आणि तो पाहायला गेलं तर आणि सगळ्यात हुशारसुद्धा आहे. त्यामुळे त्याच्यावर त्या गाठीचा किंवा ह्याचा काहीही परिणाम झाला नाही. बंदेश्वर सद्गुरू रामपालच्या कृपेने.
सर, जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आपला जो पुतण्या होता तो पूर्णपणे सदृढ झालेला आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा आता त्रास नाही आणि त्या गाठीच्या आजारापासून तो आता मुक्त झाला आहे. तर हा एक आपल्याला मोठ्या प्रमाणात लाभ झालाच आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आणखीन काही लाभ झालेत का? मंदिरचोड सद्गुरू रामपालजी महाराजांची जी दीक्षा मला झाली त्यानंतर थोड्या दिवसानंतर या कोरोना काळाच्या आधी की आमची एक भाची आहे, बहिणीची मुलगी गौरगाव या ठिकाणी राहते, तालुका तासगाव. ह्या ठिकाणी तिला असा मोठा प्रॉब्लेम झाला की संध्याकाळी 12-1 वाजताच आमच्या गावापासून ते जवळजवळ 60-70 किलोमीटर गाव आहे आणि 1-1:30 वाजता मला फोन आला की असं असं झाले. आणि ज्यावेळेस मी जाऊन पाहिलं त्यावेळेला ती मुलगी पूर्णपणे प्रेत पडल्यागत पडली होती, सगळी रडत होते. मी सांगितलं की बंदीछोड सद्गुरू रामपालजी महाराजांचं नाव घे आणि नाव घेतल्यानंतर त्या क्षणापासून ती मुलगी एकदम नॉर्मल झाली. जसं की वीज चमकते तशी मुलगी एका क्षणात ती उठून उभा राहिली आणि सांगू लागली की मला असं असं झालं आणि मला नरडं कुणी तर दाबून मी गेलतो. ज्यावेळेस ती मुलगी उठून उभा राहिली आणि त्यानंतर मी तिला आमच्या घरी घेऊन आलो. घरी घेऊन आल्यानंतर तिच्यासोबत तिची आई, भाऊ, भावाची मंडळी सगळेजण आमच्या घरी आलीत. त्यावेळेला मी इथं सद्गुरूंच्या कृपेनं त्यांना सगळं हे पटवून सांगितलं आणि त्यांनी नामदान घेतलं. काही कालानंतर कोरोना काळात मला अस्वस्थ वाटू लागलं आणि मी स्वतःहून दवाखान्यात ॲडमिट झालो. आणि ॲडमिट झाल्यानंतर ज्या दिवशी मी ॲडमिट झालो त्या दिवशी संध्याकाळी 11-12च्या पुढे मी शरीरातून बाहेर पडलो. याची जाणीव मला झाली कारण मी अशक्त होतो आणि अशा अवस्थेमध्ये मी शरीरातून बाहेर पडलो. मी माझ्या शरीराला बघत होतो, मी माझ्या शरीराच्या भोवती फिरत होतो. मला काही कळत नव्हतं की हे माझं शरीर पडलंय. मी त्या शरीरावर जाऊन पडत होतो, हे शरीर माझं आहे माझं म्हणत होतो, पण ते शरीर मला स्वीकारायला तयार नव्हतं. मी शरीराकडे बघत होतो. मी त्या दवाखान्यामध्ये फिरलो, परत येऊन त्या शरीरामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. हे शरीर माझं आहे म्हणून त्याच्या अंगावर पडलो, पण काहीच त्याच्या संवेदना जागा होईनात किंवा ते हलना. आता त्यानंतर मला कळलं की बहुतेक आपण मेलोय, आपण तर ह्या शरीरातनं बाहेर पडलोय याचा अर्थ आपण मेलोय असं म्हणून आता काय करायचं म्हणून मी त्या शरीराकडे बघून मला अस्वस्थ वाटू लागलं. तेवढ्यात मला सगळ्या त्या यमदूताने त्या नरकाच्या ह्याच्यामध्ये उभा केलं आणि तिथं उभा जात असताना हे यम जे होते ते लांबून असे सभोवतानी माझ्या भोवतानी फिरत होते, पण कुणालाही मला असं पकडावं आणि मारावं असं कुणीसुद्धा केलं नाही. पण ज्यावेळेस मी बघत होतो तिथले दृश्य, ते दृश्य असे होते की न बघण्यासारखे होती. सगळं किडं मुंग्या झुरया असं पडल्यासारखं सगळं घाण अतिशय गालिच्छ तिथं हे होतं. त्याच्यामध्ये माणसांना मारून म्हणजे अंगाला होलं करून भालं भुसकून त्या किड्यांच्या मुंग्याच्या ह्याच्यात टाकलं जात होतं. ते ओरडत होते, त्यांच्या डोळं काढलं जात होतं, त्यांना खांबाला बांधून मारलं जात होतं, त्यांच्या त्या आगीमध्ये त्यांना टाकलं जात होतं. तिथल्या मुली, स्त्रिया, माणसं एवढ्या जोरात ओरडत होती, त्याचा आवाज मला असह्य होत होता. पण मी संपूर्ण हे वातावरण जवळजवळ एक रात त्या ठिकाणी मी फिरतोय. सगळीकडे फिरत असताना मला जाणवतंय की बाबा ह्यांना सगळ्यांना त्रास होतोय, पण मला कोणी अजून काही पकडलेलं नाही आणि मला का पकडलेलं नाही असं विचार करत असताना मी बघतोय की हे यमदूत माझ्या भोवतानी फिरतात पण मला धरायचं धाडस करत नाहीयेत. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की अरे आपण सद्गुरू रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली आहे, पण गुरुजींनी तर सांगितलेलं आहे की सांगितलेलं जो हे ठिकाण आहे ते नरकाचं आहे, आपण इथं कसं पोचलो. त्यावेळेला मला तिथं एक लख प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशाच्या पुढे जायचा एक मार्ग दिसला. त्या मार्गाने मी जाऊ लागलो आणि जात असताना मला एक असं झालं की तिथं त्या प्रकाशाच्या ह्याच्यातनं एक माणूस नेण्यासाठी आला आणि त्यानं मला पकडलं. पकडल्या गुरुजींनी सांगितलं की तू शब्द आठव, तू शब्द आठव, तू नाम आठव. नाम आठव म्हणल्या मी काय केलं, सतनामाचं स्मरण केलं. सतनामाचं स्मरण माझ्या हातनं झाल्या त्या उचललेल्या माणसानं मला तिथं खाली टाकून दिलं. टाकून दिले माझ्या शरीरामध्ये एकदम हालचाल झाली
आणि मला जाणवलं की बहुतेक मी शरीरामध्ये आलोय आणि शरीरामध्ये आलोय म्हटल्यानंतर मी ज्या ठिकाणी झोपलो होतो त्या ठिकाणी माझ्या छातीवर मोबाईल होता आणि त्या मोबाईलमध्ये मला जाणवलं की माझ्या शरीराच्या हालचाल होते, हाताच्या हालचाल व्हायला लागल्या. मी कानोसा घेतला पण माझं डोळं उघडत नव्हतं, मी अशक्त होतो. त्यावेळेला मी काय केलं, त्या मोबाईलला स्पर्श केला आणि त्यातून एक फोन लागला. तो फोन आमच्या गावामध्ये आमचा चुलत भाऊ याला फोन लागला. माझ्या तोंडातून एकच शब्द बाहेर निघाला की मला इथनं बाहेर न्या. ते ऐकल्यानंतर त्यांनी काय केलं, त्या दवाखान्यात सकाळी लगेच तिथून ते आलेत आणि आल्यानंतर मला बाहेर काढलं तर मी कोमामध्ये होतो. त्यांनी तिथून मला हलवलं आणि हलवल्यानंतर त्यांनी कोल्हापूरला नेलं आणि कोल्हापूरला ज्यावेळेला मला जाग आली तोपर्यंत घरच्यांनी आश्रममध्ये फोन लावलेला की असं झालं कसं. गावात अशी बातमी आली की महाराज सपलेत. मला महाराज म्हणत होते कारण मी कीर्तन प्रवचन करत असल्यामुळे मला महाराज म्हणायचे. महाराज संपलेत आणि महाराज कोरोना काळात गेलेत अशी बातमी सगळीकडे पसरली. मग घरच्यांनी आश्रमामध्ये फोन लावला, असं झालंच कसं. त्यावेळेला आश्रमातनं सांगितलं गेलं की परमात्मा त्यांच्या सोबत आहेत, फक्त त्यांचं नामशुद्धीकरण करायला सांगा. ज्या वेळेला त्यांनी आदल्या दिवशी अरदास लावली आणि अरदासानंतर त्यांनी सांगितलं की त्यांचं नामखंड झालेलं आहे आणि परमात्मा सोबत आहेत, फक्त त्यांना नामशुद्धीकरण करा. त्यावेळेला घरच्यांनी सांगितलं की नामशुद्धीकरण कसं करायचं, तुम्ही मोबाईल फक्त नेऊन ठेवा त्यांच्याजवळ, पुढं काय असेल ते परमात्मा करतील म्हणून सांगितलं. माझ्याजवळ दुसऱ्या दिवशी मोबाईल आणून ठेवला आणि मोबाईल ज्या वेळेला आला त्यावेळी मला जाग आली आणि जाग आल्यानंतर मला कळलं की मला शुद्ध आल्या आणि मी ते मोबाईलकडं पाहिलं. मोबाईलकडं पाहिल्या माझ्या ह्याच्यावर नामदानावरून फोन आला. मी फोन उचलला आणि तिथं माझं नामशुद्धीकरण झालं. तोपर्यंत डॉक्टर जवळ आले आणि डॉक्टर माझ्याजवळ आले आणि मी डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर मला आता डिस्चार्ज द्या. डॉक्टर म्हणले असं का बोलायला लागलाय, मला आता काही होत नाही. त्यावेळेला डॉक्टरने विचारलं असं का म्हणताय, तर मी ज्या ठिकाणी मनुष्य मेल्यानंतर जातो त्या ठिकाणी रिटर्न मला परमात्म्याने सद्गुरू रामपालजी महाराजांनी रिटर्न राहून दिलेला आहे. त्यामुळे मला आता काही होत नाही याची मला खात्री पटली आणि सद्गुरू रामपालजी महाराजांची एवढी कृपा झाली की मला सगळं दर्शन देऊन परमात्म्याने मला परमात्म्याच्या कृपेनंच मला तिथून परमात्म्याने पाठवलं. हे परमात्म्याची माझ्यावर फार मोठी कृपा आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या कृपेमुळे आज आपण जिवंत आहात, नाहीतर या करोनाने आपला बळी घेतला होता. परंतु केवळ आणि केवळ संत रामपालजी महाराजांची जी सद्भक्ती आहे, जी पूर्णपणे शास्त्रांच्या आधारावर आहे, त्या शास्त्राच्या आधारावर भक्तीमुळेच सद्गुरू रामपालजी महाराजांच्या कृपेमुळे आज आपण जिवंत आहात. तर या अनुषंगाने आपण जे इतर भगत समाज आहेत त्यांना आपण प्रामुख्याने काय संदेश द्याल? मी त्यांना एवढीच विनंती करू शकतो की सद्गुरू रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे हे शास्त्राच्या आधारे तपासा. या शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे, जे आजपर्यंत कुठल्याही संतांना, महंतांना, आचार्यांना, ऋषींना जे ज्ञान कळलं नाही, भगवद्गीतेचा अर्थ ज्यांना कळला नाही, कुठल्याही संतांना हे ज्ञान कळलं नाही, ते ज्ञान भगवद्गीतेच्या आधारे, वेदाच्या आधारे, पुराणाच्या आधारे, शरीफ कुराणच्या आधारे, या सर्व बायबलच्या आधारे, सर्व धर्मग्रंथांच्या आधारे मूळ परमात्मा कोण आहेत आणि त्या मूळ परमात्म्याची शास्त्रानुसार भक्ती कशी करावी हे सांगणारे या जगतामध्ये एकमेव सद्गुरू रामपालजी महाराज हेच तत्वदर्शी संत आहेत आणि त्यांच्या नामदान घेतल्यानेच मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो याची पूर्णपणे खात्री मला पटलेली आहे. तसेच जे नामदान घेतील त्यांना सुद्धा हाच अनुभव येईल आणि त्या सर्वांनी ते शास्त्र तपासावेत आणि सद्गुरू रामपालजी महाराजांच्या नामदान घ्यावं एवढी मी सर्वांच्या चरणी प्रार्थना करू शकतो आणि विनंती करू शकतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज पृथ्वीच्या पाठीवर संत रामपालजी महाराज हेच केवळ तत्वदर्शी संत आहेत आणि तेच शास्त्रानुसार आज सद्भक्ती देत आहेत. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेऊन आपलं जीवन सफल करावं आणि संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारून लाभ प्राप्त करावेत, तर तो व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? आज TV चॅनलला, वेगवेगळ्या चॅनलला सद्गुरू रामपालजी महाराजांचे सत्संग होतात. त्या सत्संगाच्या ह्याच्यामध्ये एक नामदानासाठी किंवा नामदीक्षा घेण्यासाठी आश्रममधील फोनची पट्टी एक दिली जाते. त्या ठिकाणी फोन करून
किंवा आज जर आपण सद्गुरू रामपालजी महाराज यांच्या यूट्यूबवर किंवा फेसबुकवर जर सत्संग ऐकला तर त्या ठिकाणी सुद्धा आपणाला ते नंबर भेटले जातात. तसेच सद्गुरू रामपालजी महाराजांचे शिष्य गावोगाव ज्ञानगंगा अन्य पुस्तकांची सेवा केली जाते. त्या पुस्तकावर सुद्धा ते नंबर आहेत. ते नंबर डायल करून आपल्या जवळच्या नामदान केंद्राचा नंबर आपल्याला आश्रममधून मिळतो. तो नंबर घेऊन आपण त्या नामदान केंद्रावर जाऊन दीक्षा ही दिली जाते आणि आपलं कल्याण केलं जातं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवर जे काही नंबर आज फ्लॅश होत आहेत त्या नंबरपैकी कुठल्याही एखाद्या मोबाईलवर आपण जर संपर्क साधला तर आपल्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन ती व्यक्ती नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतात? सद्गुरू रामपालजी महाराजांच्या दीक्षेसाठी काही पैसे घेतले जात नाहीत. निशुल्क नामदान सेवा दिली जाते. या बदल्यात आपणाला आपला उद्धारच होईल. आणि आजपर्यंत आपण असं ज्ञान कधी ऐकलं नाही. असं ज्ञान आपणाला प्राप्त होईल. ज्ञान नाही तर ते तत्वज्ञान आहे आणि ते तत्वज्ञान प्राप्त झाल्याशिवाय, कारण गीतेमध्ये सुद्धा म्हणलेलं आहे की तत्वज्ञान प्राप्त झालेला पुरुष या कर्मबंधनाच्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटून त्या अनामी लोकांची प्राप्ती होतो. तर ज्ञान प्राप्त होणं गरजेचं नाही, तर सद्गुरू रामपालजी महाराज हे तत्वज्ञान प्राप्त करून देतात आणि तत्वज्ञान प्राप्त झाल्याशिवाय त्या मनुष्याला मोक्ष प्राप्त होत नाही. कारण म्हणलेलं आहे जन्मबंधन विनोर्मुक्तम पदम गच्छन्ति अनामयम. तो आत्मा ते तत्वज्ञान प्राप्त झाल्यानंतर सगळ्या कर्माच्या ह्याच्यातून सुटून जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटून तो अनामी लोकांची प्राप्ती करतो आणि त्या अनामी लोकांची प्राप्ती म्हणजेच हा मोक्ष आहे. ज्या साधकांना नामदान घ्यायचं आहे त्यांनी ज्ञान ग्रहण करून आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी नामदान केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन निशुल्क नामदान घ्यावं ही विनंती. धन्यवाद. धन्यवाद. सच आहे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950